तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि आज रविवार आहे. मित्राचा मला फोन आला की आज आपल्याला मोरेश्वरच्या गणपतीला जायचं आहे. तर मी आणि माझे 3 मित्र असं आम्ही चौघंजण आज फिरायला जातो आहे. त्याचा संपूर्ण ब्लॉग या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळा आपला जो प्रवास आहे तो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सगळं ते करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपलं पाणी वगैरे मस्त आता तापलेलं आहे. तर फायनली तयार झालेलं आहे. हेल्मेट, बॅग आणि मित्र पण तयार आहेत. चलो येणार काय तू? येणार काय? सचिनला मी सोडून जातोय. सचिन जातो रे मित्रा. चला. पाऊस पण आहे मित्रांनो बाहेर. अजून मी रेनकोट वगैरे काही घातलं नाही. आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी आता चाललो आहे. तिथे नाश्ता करून मग सगळं रेनकोट वगैरे घालून ठेवून चालू आहे. फायनली मी तेव्हा नाश्त्याच्या ठिकाणी आलेलो आहोत. नाश्ता करून इथं आमचा प्रवास चालू होईल. लाईटला चालू झालं जातं. पेट्रोल पंपाजवळ येऊन थांबलो आणि पेट्रोल थोडं भरून घेतलं आणि मग पुढे निघालो. मित्राच्या गाडीतली थोडी हवा कमी होती. हवा पण चेक केली आणि फुल केली. नाही उद्या व्हायला मध्येच मित्राला फोन आला होता. तो फोनवर बोलत होता. मी तिथे थोडा एक शूट घेतलं. जाताना असा खतरनाक एक असा व्ह्यू दिसला. चहा प्यायला थांबलेलो की माझ्यासोबत माझे मित्र आलेले. ओके, पुढे कंटिन्यू बघा मित्र. हां चला. पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही गाडी थांबवली आणि मग रेनकोट, हेल्मेट व्यवस्थित घातलं आणि पुढे प्रवासाला चालू. मोरेश्वर मंदिराच्या मागे 20 किलोमीटर अगोदर काही पाऊस नव्हता. त्यामुळे रेनकोट घातल्यामुळे आम्हाला खूप गरम होत होतं. मग गाडी थांबून आम्ही
परत रेनकोट काढला आणि पाणी वगैरे पिलो. त्यानंतर मग पुढे प्रवासाला चालू झाला. मित्राला गाडी म्हणून कंटाळा होता, मग मी गाडी घेतली आणि 20 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली. फायनली मोरेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढे दर्शन घेणार आहोत. चला. हे काय कुठे घेऊ का? काय घेणार? नारळ वगैरे काय कुठे घेऊया? कुठे आहे? कुठल्या साईड नाही? हां, इकडनं जाईल. बरोबर घ्या तर पुढे घ्या. आली काय? आली का सगळी? ठीक है, आ जाएगी वो. हे चप्पल कुठे काढल्या? तू काय प्याला घेतलं? बरं, हे धुवायला वापरा. मंदिरमध्ये अशी खूप गर्दी होती. मग मी मित्रांना लाईनमध्ये उभे केले आणि शूटिंग काढायला आलो. झालं काय? नंबर आला का तुमचा? बरं, चालतं. मी जाऊन आलो तिकडे. 2-3 हजार लोक आहेत पुढे. हां, एक रांग होती ती आपण गर्दी सोडली ती. एक रांग होती. तर मित्रांनो, इथं मी आतमध्ये जाऊन आलो आहे. इथं शूटिंगची परमिशन आहे, पण इथं तुम्हाला महाप्रसाद 50 रुपयाला तर भेटणार आहे. तर तुम्ही इथं आला तर इथं महाप्रसादाचा आस्वाद घ्या. याला तरी मध्ये मध्ये फायनल मित्रांनो 5 मिनिटात दर्शन होईल. मला आतमधलं मी शूटिंग दाखवणार, कारण की आतमध्ये कॅमेरा वापराय बंदी आहे. आपण चप्पल काढायला सुरुवात केली, सगळ्यांनी चप्पल काढायला. तर मित्रांनो, दर्शन वगैरे झालं होतं आमचं आणि आता मी परत रिटर्न चाललो होतो. आता आम्ही शोधत होतो ते फक्त नाश्त्याचं ठिकाण. फायनली मित्रांनो, मंदिराच्या साईडला एक मिसळ सेंटर होतं. मग आम्ही तिथं थांबलो, कारण की भूक पण लागली होती आणि दुपारचे 2 वाजले होते. आणि आम्ही साहित्य वगैरे ठेवले आणि मित्रांना इथे मिसळ खायला दाखवलं. थोड्याच वेळात आमची ऑर्डर होईल. त्यानंतर मग मस्तपैकी इथं मिसळ करून पुढं आम्ही जेजुरीला जाणार आहोत आणि जेजुरीनंतर डायरेक्ट मग पुणे सिटीत आणि पुणे सिटीवरून डायरेक्ट रूमवर. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, नाश्ता करून आम्ही परत आता जेजुरीला चाललो आहोत आणि जेजुरीचा जो ब्लॉग आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 येणार आहे. तेव्हा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑन करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि
सगळीकडे शेअर करा. चला धन्यवाद.